विषय असा आहे की मी त्यांनी माझं परवाच्या कमिटीमध्ये मी टाकलं होतं की 50-60 हजार आपण आता मला फसवलंय. तर मी त्यांना एवढं सांगतो की ते जे म्हणतात मी त्यांना 50-60 हजाराची दारू पाजली, बोकडं खाया घातली, तर त्यांनी मेसेज नीट वाचावा. आणि ते जे म्हणतात ना 5 लाख रुपये मी इनाम देईन, कुठं खाल्लेला व्हिडिओ व्हिडिओ तुझ्याबरोबर मी फोटो काढा एवढा तो मोठा नाही. आणि आम्हाला येऊन नाट टिकवायचं आहे म्हणून आम्ही आतापर्यंत तुम्हाला दारू पिऊन प्रत्येक वेळेस मला तू काय काय बोललायस वाकडं तिकडं मी कधी मनाव घेत नाही, कारण मी तुझ्या नादाला लागलो. आणि माणसं मला विचारणार लोक, जयेश पाटलांना रात्रीचा फोन केला का दिवसा, म्हणलं रात्रीचं, म्हणलं की म्हणणार तो पेलाय मग तू त्याच्या नादाने येडा झालायस का. तू मला बंदीच्या काळात पण तुझी आणि माझी शर्यत झाली की तू मला फोन करून रात्रीचा डोस धमक्या द्यायचा, तरी पण मी तुला कधी काही उलटा रिप्लाय दिला नव्हता. मी गप्प बसायचो, म्हणलं जाऊ दे चला तुझी गाडी बाबा मार खाल्ली पण तू बाबा रागात असशील. पण मला तेव्हा नियम माहीत नव्हते बिनजोडचे. आता सगळे नियम माहीत झालेले आहेत. पण तू त्यावेळेस लय चुकीचा वागत होता, तुला सहन होत नव्हतं. आणि जी तू आता म्हणतो ना मी कुठल्या हॉटेलमध्ये बसलोय ती फोटो काढून दाखवावी काढावी, मी कुठं फोटो काढत नाही. मला हॉटेलमध्ये काय मी जे खातो ते काय पहिल्यांदा खाल्लेलं नाही, मी भरपूर खाल्लेलं आहे. आणि मी स्वबळाव आहे. मी काय रानं इकून बिकून बैलाचा नाद करत नाही किंवा गुंटा मंत्री नाही. मी माझ्या जीव माझ्या कमाईवर करतो. आणि तू जे सांगतो ना मला बँकेनं कर्ज दिलं नाही, ही दिलं नाही, की मी तुला एक मित्र म्हणून चांगलं जवळचं मी सांगत होतो जे काय आहे ते. तर तू ह्या लायकीचा असशील मला वाटलं नव्हतं की तू सगळं रस्त्यावर सांगशील. जर तुला अजून काय आतल्या गोष्टी सांगितल्या असत्या तर तू त्या बी टाकली असत्यास. त्यामुळे तुझ्याबरोबर एखाद्यानं चांगल्या मित्रानं गोष्टी सुद्धा शेअर करायसारखं काही विषय नाही, कारण तू त्या मापाचा नाहीस. लक्षात ठेव, आम्हाला नाट टिकवायचं आहे. त्यामुळे आम्ही तुझ्या नादाला लागत नव्हतो. आणि अजून मी तुला सांगतो इथनं पुढं की तू इथनं पुढं काही बोलताना एक 10 वेळा विचार कर की बाबा मी बोलू का नको. तू जी बोलशील तू जी काय करशील त्याच्यात डबल मी एक पाऊल करणार, कारण मी डुबल आहे, तू पाटील आहे. मी डुबल टिबल होणार, काय बी करणार मी, ध्यानात ठेव. तर ते जे म्हणतात ना की मी त्यांचा तंदूर खाल्ला आणि मी बोलवून त्यांना म्हटलं माझ्या घरी या, असं मी त्यांना कधी म्हणलेलं नाही, काय नाही. कारण घरी घरी कोणाला बोलवते त्या मापाचा माणूस असेल तर घरी बोलवतात. मी त्यांचा मला जेवताना रात्रीच्या 10:30ला फोन आला की असं असं मला एक 7-8 तंदूर आणि 5-7 बाटल्या दारूच्या, आणि त्या दारूच्या बाटल्या मी जेव्हा डाब्यावरून घेतल्या आणि माझ्या मित्रांना घेऊन गेलो. मी माझ्याकडे पैसे नव्हते कारण रात्रीचा अचानक फोन आलेला होता. तर ते तिथं रेल्वेत आम्ही 12 वाजेपर्यंत बसलो वाट बघत, ते त्यांना दिलं. आणि त्याने आमचे ते पैसे सुद्धा दिले नाहीत मागं. विषय काय आहे, पैसे आता ते म्हणतात की मी त्यांना तंदूर दिला बायकोच्या काय बायका पोरांच्या डोक्यावर हात ठेवायला. मला बायका पोरांच्या डोक्यावर हात ठेवायची काही गरज नाही. मी आणि जर की ठेवायचं असेल ना तर तुम्ही तुमच्या बायका पोरांच्या डोक्यावर हात ठेवा, किंवा तुम्ही जी बारकी पोरं म्हणताय त्यांनी तंदूर खाल्ला त्यांच्यासाठी मागवला, तुम्ही दारूच्या बाटल्या मागवल्या नाही त्या का, त्या कोण सांगायचं. त्या दारूच्या बाटल्या मागवलेल्या असंच बिल होतं का 3,000, मी 2,000 लिहिले. तुम्ही नीट मेसेज वाचा, मराठी वाचा येत नसेल तर तिथं मराठी कोण वाचणार असेल त्याच्याकडून वाचून घ्या मेसेज पूर्ण. आम्ही कोणाचं खात नाही बळणं, कोणाची दारू पित नाही, सगळ्या मुंबईवाल्यांना माहिती आहे. आणि तुम्ही जे म्हणताना सारखं बायका पोराच्या डोक्यावर हात ठेवायचा, तुम्ही बी डोक्यावर हात घ्या आणि सांगा की माझा बैल तुम्ही पळवाय मागितला मुंबईला फुकट 3 महिने. तुम्ही मला फोन केला तर माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे. माझा फोन उद्या भेटेल चालू करून, त्यावेळी मी सगळ्या ग्रुपला टाकीन. आज बी हे टाकणारच आहे आणि इथनं पुढे टाकणार आहे. आणि मला काय तुमच्याशी मिठवी काय करायची गरज नाही. परवाजी तुम्ही सांगताय सगळ्यांना की त्याला मेसेज त्यानं डिलीट केला, त्यानं मला माफी मागितली. मी तुला माफी मागितली नाही जयेश पाटील, अजूनपर्यंत मी कोणालाही माफी मागितलेली नाही. तू म्हटलास की मी पंढरपूरमध्ये आहे, माझ्याबरोबर माझी बायका मुलं आहेत, आणि तो मेसेज डिलीट करा. आणि मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्या पैशाचा विषय 7,000चा माझं 3,000 वजा करायचं आणि माझं 7,000 द्यायचं, तुमचं 7,000 द्यायचं. तुम्ही म्हटलं बरं. मी तुम्हाला काय म्हटलं की चिकूजवळ मी तुमचे पैसे पाठवतो, तुम्ही मला इथनं पुढं फोन करायचा नाही. तरी पण तुम्ही मला परवा रात्री फोन करून वाकडं तिकडं दारू पिऊन बोलता. आम्ही बिगर पेता 24 तास नशेत नसतो, तुमच्यासारखं पिऊन नशेत तुम्ही असता. त्यामुळे तुम्ही बोलायचं भान ठेवा, दुसऱ्यावर आपण काय बोलतोय काय नाही. आणि तुम्ही सोन्याचा विषय माझ्या गावभर केला वायदीचा, तुमचा सोन्या माझ्या बैलावर. तुम्हाला माझ्या बैलांनी बंदीत सोन्याची गाडी तुमच्या माझ्या बैलांनी 3 वेळा मारली, तुम्हाला त्या गोष्टीचा राग होता. तुम्ही तिसऱ्या वेळेस तुम्ही काय म्हणला की माझ्या पैरेकरी आहेत वाघावरचे नितीन साहेब, तुम्ही म्हणला त्याच्यावर मी बोलणार नाही, करणार ती करणार. आम्हाला काय भांडणं करायची नसते, ती करायची नाही. तर पण आज वेळ आल्या म्हणून आज बोलतोय, कारण आता शेवटच्या टोकावर आहे. आम्ही बी त्याच टोकावर आहे शेवटच्या. आणि तुम्ही मला तुमचा तो ॲम्ब्युलन्स बैल घेतला,
त्यावेळी उंबरजला तुम्ही मला सांगितलं जावा, ती पोरं कितीला बैल घेते ती, काय घेते ती, मला काही इथं बसून कळत नाही. 5-50 हजार रुपये, लाख रुपये आणलं तर आपलं नुकसान होतंय. तुम्ही एवढं माझ्याबरोबर बोलला, मी तुमच्यासाठी तिथे गेलो, मला माहित नाही ती पोरं कोण होती, बैल घ्यायला आलेली काय. म्हणजे तुम्ही गाठवल्या माणसांच्या किती विश्वास ठेवता, ही सगळ्या जग दुनिया जग जाहीर आहे. आणि तुम्ही माझी बदनामी करण्या इतकं तू मोठा नाहीस, माझी बदनामी करण्या एवढा. तू दारू पिणार आणि ती तुझ्यावर जी कमेंट करणार आहे ती तुझी बाटली मोकळी झाली खंगळून पिणार आहे, त्यांनी पण माझ्यावर कमेंट टाकू नका. कारण तुमची लायकी आहे ना माझ्या चपलीची बी नाही. तू पैसे माझ्याकडे दिलंच म्हणजे माझ्यावर मेहरबानी नाही केलीस. तू माझा बैल फुकट पळवाय मागत होता, पण मला तू एका बैलाचं मी मध्ये तुझं ऐकलं होतं की बारक्या सोन्याचं त्या काय विषय झाला, फुकट 3 वर्ष पळवला बैल, त्याला काय दिलं नाही, आणखी त्याचं मालकाच्या नावानं बोंबाबोंब चालू होती. म्हणजे तू काय आहेस ती सगळ्या दुनियाला माहित आहे. तू बैल देणार तिथं शान काढत बसणार, दुसऱ्याची फुकट त्याने रुपया काढून देणार नाही. हा, आणि तू मला म्हणतोय की मी तुझी माफी मागली. तू तुझ्या बायका पुरा डोक्यावर हात ठेवून सांग की मी तुझी माफी मागितली. तुझी माफी मागायची मला काय गरज आहे? एवढं आम्ही संपलो. तू का देव आहे तुझी माफी मागायला? तू तुझ्या जिबीला जेवढं झेपल तेवढंच बोल, आणि तू म्हणशील ती आमची तयारी आहे. तू काय बी म्हण, तू काय म्हणशील ती, तुझ्याकडे आम्ही कराडात येतो, इथं येतो नाही, आम्ही बोलून दावत नाही. आम्हाला काही बोलायची गरज नाही. आम्ही ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही दाखवू काय विषय आहे ते. फक्त तू माझी बदनामी करताना 10 वेळा विचार कर की तू पोरांच्या डोक्यावर हात ठेव. माझ्याकडं तू दारू पियालाच का नाही? मी दारू पियत नाही, आम्ही कोणाला पाजत नाही. माझ्याकडं मुलं पण येत नाही ती दारू पिणारे, लक्षात ठेव. त्यामुळे मी निर्व्यसनी आहे. मी दुसऱ्या कोणाला माझ्यासाठी उगाच दारू पाजायची न्यायची तुझ्यासारखी मला जमत नाही. आणि तू जिथं खातो तिथं घाण करतो, घाटाव प्रत्येकाला माहिती आहे. तू कोणाच्या ताटात खाऊन घाण केलीस, काय केलीस. त्यामुळे तू तुझ्या हिशोबानं बोल, दुसऱ्यावर बोलताना 10 वेळा विचार कर. आणि तू नाता फडकेंचा बादलचा विषय काढलास. नाता फडकेंचा बादल घाटावर सांभाळ होता, आणि तो बादल आणि माझा बादल पळाला. आमची गाडी त्यावेळी बाहेर गेली होती गुरुसरायच्या मैदानात, आणि त्यावेळी त्यांना 4,000 भाडं ठरलेलं होतं. ते भाडं तो माणूस त्यांचा कोण बैल जो पोरगा होता सांभाळणारा, त्याला तो आमच्या बैलापाशी लावून दिलं. त्याला आम्ही पैसे रोख दिले. पैसे देणारा माणूस आहे आमच्याकडे, सगळं आहे. आणि किंवा ज्यानं पैसे घेतले ती त्याला बी त्याच्या बायका पोरा डोक्यावर हात ठेव. तू बी तुझ्या बायका पोराच्या डोक्यावर हात ठेव की मी त्यातलं तुला 9,000 देणं होतं, 2,000 दिलं नाही. मी जर तुझं 2,000 देणं असतो तर तू मला 20,000 उसनं दिलं असतंस का? तू 7,000साठी सगळ्या ग्रुपवर यायच्यावर माणसं पोलीस स्टेशनला जाते ती, माणसं एखाद्या मध्यस्थीला घालते ती. तू ग्रुपवर ह्याच्यावर बदनामी करतोय म्हणजे तुला काय दुसऱ्याला बदनाम करण्यात मजा येते वाटते. तुला वाटतं दुसऱ्याला बदनाम केलं म्हणजे आपलं नाव मोठं होतं, तसं होत नाही. तुझं नाव खाली आहे. मी संघटनेसाठी झटणारा माणूस आहे. मी संघटनेसाठी काय काय केलंय, संघटना करायच्या आधीपासून या गोरगरीब गाड्या मालकांच्यासाठी. आणि तू चहा पाजायच्या अवकात माझी काढून नको. तू काय अमृततुल्य हॉटेलवाला घेऊन संघ हिंडत नाही अड्ड्यात, किंवा बिअर बार घेऊन संघ हिंडत नाही, प्रत्येकाला दारू पाजतो. तुझा तर आम्ही अजूनपर्यंत चहा पिलेला नाही. तुझा चहा प्यायला असला तर आमच्या अंगा उठेल, लक्षात ठेव. त्याच्यामुळे तू माझी अवकात काढू नको. मी काय अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, मी गरिबांच्यासाठी झटणारा एक सर्वसामान्य गाडा मालक आहे. तू मला मदत केलीस म्हणजे तुला माझा बैल पाहिजे होता फुकट पळवायसाठी, म्हणून तू मला मदत केलीस. तू असा कोणाच्या कापल्या करंगळी सुद्धा मुतणार नाहीस, एवढी तुझी पात्रता आहे. त्यामुळे तू दुसरा विषय की तू सोन्याचा वायदीचा विषय काढला 8 वर्षापूर्वीचा, त्यावेळेस तू मला वायदी द्यायचं ठरलेलं नव्हतं. तू माझ्या गावात पण तो कालवा केला होतास वायदीचा, तर तो विषय तुझा त्याशी क्लिअर केला. तर तू काय ठरलं सांगितलंस, आता भाड्याचं काढलंस. भाड्याचा पण विषय नव्हता, पण ठीक आहे, तू भाड्याचं म्हणलास तर भाड्याचं. पण तू जी आधी अनावश्यक गोष्टी जी बोलतोस त्या तुझ्या अंगावर येते, ते लक्षात ठेव. त्यामुळे तुझं तोंड आहे नाही ते कामापुरतं चालू आणि मापात ठेव. जास्त तोंड चालू नको, घाट आहे. आणि त्यात स्पेशली कराड तालुका आहे. तुला मागे काय आमच्या गाडा मालकानं कराड तालुक्यातल्या सांगितलेलंच आहे, कराड तालुका काय आहे बाळा, तुला इथं मैदानात माळ पुरणार नाही पळायला. त्यामुळे तू बोलताना व्यवस्थित बोल. आणि कोणाला बी इथनं पुढं मदत केलीस काय केलीस तर बिचाऱ्याची कुणाची अशी आबरू माझ्यासारखी काढू नको. कारण दुनियाला माहिती आहे मी काय आहे ते, सगळ्यांना माहिती आहे. आणि कसं 4 तुला चांगले म्हणणार आहेत, 4 मला चांगले म्हणणार आहेत, 4 मला बी वाईट म्हणणार आहेत. तुला वाईट म्हणणारे महाराष्ट्रातले आहेत, कारण तू नासका किडायस या क्षेत्रातला. तुला कोणाचं बरं वाटत नाही, कोणाचा बैल पळालेला चांगला बरा वाटत नाही. आणि तू काय सांगतो 7 जिल्ह्यात मी 14 देशात ह्याच्यात केलंय.
तू 14 देशातली तुला इथं येणार नाही तर बघा, इथं महाराष्ट्रातलीच बघणार आहे. इथं महाराष्ट्रात तुझी काय आहे अवकात ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तो आमची बदनामी करू नको. इथनं पुढं मापात राहा, व्यवस्थित राहा. आणि अं, सा- 7,000 रुपये मी तुझं देणार आहे. तुझं 7,000 रुपये मी देणार होतो चिक्याजवळ. पण तुझी माझी अशी बी बदनामी केली आणि तशी बी केलीच नाही. तर ती ज्यावेळेस हे विषय कुठं 4 माणसात तू घेशील त्यावेळी त्या माणसांच्या पुढे मी तो विषय क्लिअर करीन. कारण तुला आता दिलं तरी तू नाहीच म्हणणार, कारण तू काय आहेस ती मला आता कळलेलं आहे. तू मागलं 10 वर्षाचं काढतोयस, ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या उगाच काहीतरी मसाला मिळावा म्हणून शाने ते नाता बडकींच्या बादलची काढतोय, त्या ह्याचं काढतोय, सोन्याच्या वायदीचं काढतोय. अरे तू सोन्याच्या वायदी बैल सांभाळणारा माणूस राजू पाटील त्यांनी तुला क्लिअर सांगितले की बाबा वायदी ठरलेली नव्हती, भाडं होतं. मग तू कशाची वायदी मागतोयस? मग तो वायदी दुनियाला सांगतोय मी वायदी घेत नाही, मग तो वायदीची त्या बैलांना तुला जगिवला वायदीवर. हा, आणि तू दुसऱ्याचे नाव ठेवायचं तुला काय अधिकार नाही वायदीचा विषय. त्यामुळे इथनं पुढे बदनामी करताना 10 वेळा विचार कर. आणि त्या दिवशी तुझे ताई होते तुझ्या संघ म्हणजे तुझ्या मंडळी, ते तुला सांग, तुला त्यांना विचार की तू त्या दिवशी काय म्हणलास की डिलीट करा मेसेज, मी इथे विषय थांबवतो. तुला जर मी माफी मागितली असली ना तर मी मिशा काढून टाकला करून मी अड्ड्यात सगळ्या हिंडतो उघडा. तो दादा डुबलचा शब्द आहे, तुला लक्षात ठेव. आणि इथनं पुढं विचार करून, आणि जिथं बाटल्या खंगळून पेती दे ना तुझी दारू तू आणलेली मागून दुसऱ्याकडं, त्याने माझ्यावर कमेंट करताना 1000 वेळा विचार करा. ठीक आहे.